लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी बातमी 6वा म्हणजेच डिसेंबरचा हप्ता याच दिवशी मिळणार। एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा। वर्षा बंगल्यावर काल रात्री महिलांना संबोधित करताना त्यांनी डिसेंबरच्या हप्त्याविषयी ही त्या ठिकाणी घोषणा केली। महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींचे आभार त्यांनी व्यक्त केलेले आहेत। महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात महायुतीची सत्ता आल्यास 1500 चे 2100 रुपये करू असं सांगितलं होतं की आम्ही देणार म्हणजे देणार, याच तारखेला पैसे येणार। फक्त बँक खात्याचा जो हा नियम आहे, जो रिझर्व्ह बँकेने बदलला आहे, तो तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। कोणतं बँक खातं तुमचं चालणार आणि कोणतं चालणार नाही हे फक्त लक्षपूर्वक ऐकून घ्या। काल खूप मोठ्या घडामोडी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात झाल्या। निकालानंतर निकाल लागला। लाडक्या बहिणींनी 235 जागा महायुतीला दिलेल्या आहेत आणि महायुतीमुळेच हा म्हणजे लाडक्या बहिणीमुळेच हा चमत्कार झालेला आहे। लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त केले आणि केली ही घोषणा। तारीख जाहीर, फक्त बँक खातं तयार ठेवा, हेच बँक खातं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे, डिसेंबरचा हप्ता सुरू झालाय। बँक खातं कोणतं लागेल हे लक्षात घ्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते देखील आपण जाणून घेणार आहोत। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। हे जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं नाही तर कदाचित बाकीच्या महिलांना पैसे येतील, तुम्हाला येणार नाही। त्यामुळे कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा। जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ पाठवा, कारण की बँक खात्याच्या संदर्भात देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीला सत्ता मिळाली, आता लाडक्या बहिणीला 2100 रुपये डिसेंबरचा हप्ता जमा होणार। एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा। वर्षा बंगल्यावर महिलांना उद्देशित करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही घोषणा केल्या। काल रात्री या घोषणा केलेल्या आहेत, ज्या प्रत्येक महिला माते भगिनीला जाणून घेणं गरजेचं आहे। ज्यामध्ये डिसेंबरचा हप्ता केव्हा जमा होईल, डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणतं बँक खातं पाहिजे याविषयी देखील माहिती तुम्हाला इथे क्लिअर कट मिळणार आहे। आता सगळ्यात आधी मुख्यमंत्री शिंदे यांनी असं म्हटलं की महिला ज्या आहेत, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, तर त्यांनी आम्हाला एक त्या ठिकाणी मतांचं वाळणी दिली, मतांचं बक्षीस त्या ठिकाणी दिलं, त्यामुळे आम्ही निवडून आलो। त्याशिवाय आमची हे नव्हतं। इतकं लाडक्या बहिणीची लाट आली, त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय। महिलांचे एका विशेष प्रमाणे आभार मानले आणि आभार मानता मानता त्यांनी डायरेक्ट लाडक्या बहीण योजनेच्या पुढचे जो हप्ता आहे त्याच्याविषयी डायरेक्ट अशी मोठी घोषणा केली की महिला आनंदित झाले। एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही टप्प्याटप्प्याने योजनेची जी रक्कम आहे ती वाढवणार आहोत, 1500 ची 2100 रुपये त्या ठिकाणी करणार आहोत असं आम्ही जाहीरनाम्यातच आश्वासन दिलं होतं। आता पुन्हा आम्ही सत्तेत आलोय, आता दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील। आता हे कधी मिळणार याविषयीची चर्चा सुरू झाली आहे। पण त्यातच सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ असं सांगितलं होतं। पण आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की तुम्ही फॉर्म कधी भरला होता, तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला, ऑगस्टमध्ये भरला की सप्टेंबर की ऑक्टोबरमध्ये भरला, कमेंटमध्ये कळवा। त्यानंतर तुम्हाला किती पैसे आले, तुम्हाला 1500 आले, 3000 आले, म्हणजे किती पैसे आले, किती हप्त्यात आले हे सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचं कोणतं बँक खातं आहे ते देखील कमेंटमध्ये कळवा, कारण की बँक खातं कोणतं चालणार याविषयी देखील एक अपडेट आहे। आता पहा, सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना सरसकट मिळणार का त्यांना कमी लाभ मिळणार? आता हे जे पैसे आहेत डिसेंबरचे ते लगेच जमा होणार का जानेवारी महिन्यात मिळणार? कोण लाभार्थी असणार? आता याची अद्याप माहिती समोर आली नव्हती। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर बोलत असताना महिलांना दिली विशेष माहिती। आता पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेली जी रक्कम आहे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। शिवसेनेच्या ज्या महिला पदाधिकारी आहे व कार्यकर्ते आहेत त्यांना संबोधित करताना जे म्हटले ते काय म्हटले पहा, खूप जबरदस्त असं त्यांनी एक घोषणा केली की ठरलं होतं, पहा आपलं जे ठरलं होतं त्या ठरल्याप्रमाणे योजनेअंतर्गत दिले जाणारे जे पैसे आहेत तर ते लवकरच दिले जातील। 1500 चे 2100 विषयी निर्णय त्या ठिकाणी लवकरच घेण्यात येणार आहे। पण त्यातच काय झालं, बँक खात्याच्या संदर्भात एक मोठी त्या ठिकाणी एक अपडेट देणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। महिलांच्या कमेंटमधून भरपूर प्रश्न येतात की आम्ही पोस्टाचं खातं उघडलं, आम्ही स्टेट बँकेचं उघडलं, आम्ही या बँकेचं उघडलं, त्या बँकेचं उघडलं, मग आमचं खातं चालेल का? दररोज लाखो कमेंट, शेकडो कमेंट त्या ठिकाणी येत आहेत की ही बँक चालेल का, ती बँक चालेल का? तर लक्षात घ्या, बँक खात्यासाठी एक त्या ठिकाणी सोपा नियम आहे। पहा, लक्षात घ्या, हा नियम तुम्ही ऐकला का परत काहीच ऐकायची गरज नाही, तुमच्या शंका निघून जातील। आता पहा, तुम्ही कोणत्याही बँकेचं खातं उघडलं असतील, आता पहा हजारो बँक आहेत महाराष्ट्रामध्ये, तर कोणत्याही बँक असू द्या, तुमचे जर लाडक्या बहीण योजनेचा 1 जरी रुपये तुमच्या खात्यात येऊन पडला असेल आधी, आता मी म्हणत नाही की तुमचे किती हप्ते आले काय आले, पण 1 जरी रुपया येऊन पडला असेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही। तुमच्या बँकेचं नाव ए असो, बी असो किंवा सी असो, काही असो, पोस्ट ऑफिस असो किंवा नॅशनलाइज इन नॅशनलाइज कुठल्या बँक असू द्या, पण पैसे आतापर्यंत जर तुमचे आले असतील तर काळजी करू नका, बँक खात्याविषयी निर्धास्त राहा।
काळजी कोणी करायची? कोणत्या बँक खात्यावाल्यांनी काळजी करायची? तर अशा लोकांनी काळजी करायची की ज्यांनी फॉर्म भरला, मग तो भले जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबर कधी का भरलेला असेल, पण त्यांचा एकही रुपया अजून जमा झाला नाही. एकही रुपया ज्या लोकांचा जमा झाला नाही, तर त्यांनी करायची आहे काळजी. त्यांनी काय करायचं आहे? त्यांनी त्यांचं पुस्तक घेऊन, बँकचं पासबुक घेऊन, आधार कार्ड घेऊन त्यांच्या बँकेत जायचं आहे. पहिला प्रश्न बँकेत विचारायचा आहे की तुमच्याकडे IFSC नंबर आहे का? तर यस म्हटले. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लिंकिंगची सुविधा तिथे आहे का? तुमचं DBT ॲक्टिव्ह आहे का? तर या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहे. आधार लिंकिंग क्लिअर करून घ्यायचे आहे. कारण की आता हप्ता जमा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली घोषणा. आता काय घोषणा केली ते तर सांगतो. तिसरी गोष्ट जी आहे, पोस्ट ऑफिसात ज्यांचं खातं आहे, पहा, पोस्ट ऑफिसात ज्यांचं खातं आहे, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की पोस्ट खातेधारक ज्या महिला आहेत, ज्यांनी खास पोस्टाचं खातं योजनेसाठी काढलं होतं, तर त्यांच्यासाठी बिलकुल काळजी करायची गरज नाही. म्हणजे त्यांना पैसे आले असतील किंवा आले नसतील तरी देखील त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण की पोस्टाचं जे IPPB आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं, जर तुम्ही खातं उघडलं असेल तर काळजी करू नका. कारण की त्या खात्याला बाय डिफॉल्ट आधार लिंकिंग होत असतं, DBT एनेबल होत असतं. त्यामुळे ते खातं असेल तर बिलकुल काळजीच करू नका. आता राहिला प्रश्न, 2100 रुपये मिळतील का 1500 रुपये मिळतील? आता काही बातम्यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की 1500 रुपये जे आहेत तर ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत, मार्चपर्यंत 1500 रुपयेच मिळू शकतात. कारण की 21 एप्रिल नंतर त्या ठिकाणी महिलांना 2100 रुपये मिळू शकतात, असं त्या ठिकाणी काही बातम्यांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. कारण की काय झालंय, जो अर्थसंकल्प जो आहे, म्हणजे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे तर ते 21 एप्रिल नंतर होईल आणि तिथून पुढे महिलांना 2100 रुपये मिळू शकतात. मग कदाचित डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत 1500 रुपयाचाच हप्ता मिळू शकतो, अशी देखील शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे. सकाळ आणि सामच्या वेबसाईटवर तशा बातम्या देखील छापून आलेल्या आहेत. तिसरी जी गोष्ट अशी आहे की तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत, तुम्ही कोणत्या बँकेचं खातं उघडलेलं आहे, ते देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला त्या ठिकाणी विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की 288 पैकी 235 जागांचं जे बक्षीस आहे किंवा जो त्या ठिकाणी आहे ते महायुतीला मिळाले, ते फक्त महिलांमुळेच मिळाले. महिलांमुळेच हा चमत्कार झालाय. लाडक्या बहिणींनी भावांना दिलाय मोठा आशीर्वाद, बहिणीची वेडी माया, म्हणजे जबरदस्त असं बहिणींचे आभार त्यांनी मानले. आणि लवकरच ठरल्याप्रमाणे योजनेअंतर्गत पैसे दिले जाणार आहेत. बिलकुल काळजी करू नका. येणारे 1 ते 2 दिवसात, 3 दिवसात सरकार स्थापन होईल, शपथविधी होणार आहे. त्यामुळे लगेच जर हे झाल्या सरकार स्थापन झाल्या पहिल्याच बैठकीमध्ये ज्यांच्यामुळे आपण त्या ठिकाणी निवडून आलेलो तर त्यांच्याविषयीच पहिला निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे बिलकुल तुम्ही निर्धास्त राहा. फक्त बँक खात्याचं जे सांगितलेली गोष्ट आहे ते क्लिअर करून घ्या. कागदपत्रांच्या रिलेटेड जर आधार कार्डमध्ये अपडेशन, रेशन कार्डची KYC त्या ठिकाणी जाऊन करून घ्या. या 2-3 गोष्टी करून घ्या. हमीपत्रामध्ये जे भरल्यानुसार दुसऱ्या कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय का ते एकदा चेक करून घ्या. ह्या सर्व गोष्टी तुम्ही लगेच चेक करून घ्या. कारण की आता 2-3 दिवसच राहिलेले आहे. त्यामुळे अर्जंटमध्ये या गोष्टी चेक करा. तर ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.